तुमचे देखील केस खूप जास्त प्रमाणावरती गळत असतील आणि पूर्वीच्या तुलनेमध्ये केस खूप जास्त पातळ दिसायला लागलेले असतील, केसांमधील पूर्णपणे चमक निघून गेलेली असेल आणि केस अगदी ड्राय आणि निस्तेज झालेले असतील, तर अजिबात काळजी करू नका. थोडंसं थांबा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण आज मी तुमच्यासोबत अतिशय सोपी, ट्राईड आणि टेस्टेड अशी घरगुती रेमेडी शेअर करणार आहे, जी बनवायला देखील अतिशय सोपी आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील करण्याची अजिबात गरज लागणार नाही. आणि ही रेमेडी वापरल्यानंतर तुमचं जे काही स्कॅल्प आहे ते अगदी क्लीन होण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच केस गळती बंद होईल आणि केसांची वाढ देखील पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी नक्कीच मदत होईल. मी देखील ही रेमेडी स्वतः वापरून बघितली आहे आणि याचे खूप छान असे रिझल्ट मला देखील भेटलेले आहेत. जर तुम्हाला देखील हेच रिझल्ट हवे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपल्या या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पेरूची पानं घेणार आहोत. आणि बघा, बऱ्याच लोकांना हेच माहीत नाहीये की पेरूची पानं देखील आपल्या केसांसाठी वापरली जातात. पण जे लोक पेरूच्या पानांच्या रसाचा वापर त्यांच्या केसांसाठी करत असतात, त्यांचे केस खरंच मुळांपासून मजबूत असतात. आणि बघा, मी सांगते म्हणून तुम्हाला फक्त पेरूच्या पानांचा रसच केसांवरती वापरायचा नाहीये, तर यामध्ये आणखी 2 ते 3 गोष्टी ऍड करायच्या आहेत आणि त्यानंतर जे काही सिरम रेडी होईल ते तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्लाय करायचे. बघा, पेरूच्या पानांमध्ये प्लांट बेस्ड कंपाऊंड्स आणि सोबतच अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे आपलं स्कॅल्प अगदी निरोगी राहण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच केसांची मुळं म्हणजेच हेअर फॉलिकल्स देखील स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होत असते. इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला साधारणतः 7 ते 8 एवढी फ्रेश म्हणजेच ताजी अशी पेरूची पानं घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्या. कारण बघा, बऱ्याच वेळा काय होतं की पेरूच्या पानांवरती धूळ आणि माती साठलेली असते. त्यामुळेच काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा पेरूची पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर पेरूच्या पानांना बारीक तुम्ही चिरून घेऊ शकता. इथे माझ्याप्रमाणे तुम्ही हाताने कट देखील नक्कीच करून घेऊ शकता. आणि त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा घटक आपल्याला इथं वापरायचा आहे. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आता बघा, जर तुम्हाला केसांमध्ये पांढऱ्या केसांची किंवा मग प्री मॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल तर आपल्याला या रेमेडीमध्ये कढीपत्त्याचा देखील वापर करायचा आहे. आणि कढीपत्ता तुम्हाला जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुमच्या खाण्यामध्ये, आहारामध्ये वापरता येईल तेवढा वापरण्याचा प्रयत्न करा. कारण बघा, कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि सोबतच अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, ज्यामुळे तुमची केस गळती कमी होते आणि अकाली केस पांढरे होण्याची समस्या देखील कमी होण्यासाठी मदत होत असते. जर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं चावून खाल्ली तर तुमची हेल्थ देखील चांगली राहील आणि त्यासोबतच केस देखील निरोगी आणि काळे राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. इथे तुम्ही बघू शकता, आपण 1 मूठभर एवढी पेरूची पानं आणि त्यासोबतच 1 मूठभर एवढी कढीपत्त्याची पानं देखील व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. जर तुमच्याकडे फ्रेश कढीपत्त्याची पानं नसतील तर तुम्ही ड्राय कढीपत्त्याची पानं वापरू शकता किंवा मग कढीपत्त्यापासून बनवलेली पावडर देखील तुम्ही इथं नक्कीच वापरू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करते, तुम्ही तिथून देखील ड्राय करी लिव्स किंवा मग कढीपत्त्याची पावडर नक्कीच परचेस करू शकता. आता बघा, तिसरा आणि महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि तो म्हणजे कांदा. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल किंवा मग पाहिलेलं असेल की मार्केटमध्ये बऱ्याच प्रोडक्टमध्ये कांद्याचा वापर केला जातो, कारण कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि जेव्हा सल्फर आपण आपल्या केसांवरती अप्लाय करतो तेव्हा केसांमधील कॅरोटीन प्रोटीनची निर्मिती होण्यासाठी मदत होते आणि केसांमधील कॅरोटीन प्रोटीन वाढल्यानंतर केसांची मुळं स्ट्रॉंग होतात आणि केस गळती कमी होऊन केसांची वाढ होण्यासाठी सुरुवात होत असते. बऱ्याच लोकांना केस गळती वाढून वाढून टक्कल पडण्याची समस्या जाणवायला लागलेली असते, तर त्या लोकांनी काय करायचं, कांद्याचा रस तुमच्या स्कॅल्पवरती अप्लाय करायचा. अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला 1 ते 2 तासांसाठी तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हेअर वॉश करा. बघा, तुमची टक्कल पडलेली समस्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त लाल रंगाच्या कांद्याचाच वापर इथं करायचा आहे. पांढऱ्या रंगाचा कांदा वगैरे अजिबात घेऊ नका, कारण लाल रंगाच्या कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त कांदा वगैरे घेण्याची अजिबात गरज नाहीये. तर अगदी लहान आकाराचा किंवा मग मध्यम आकाराचा एक कांदा घेतला तरी देखील चालेल. बघा, इथे मला केस गळतीची समस्या वगैरे अजिबात जाणवत नाही, त्यामुळे मी फक्त अर्ध्या कांद्याचाच वापर केलाय. जर तुम्हाला थोड्याफार प्रमाणावरती केस गळती असेल तर तुम्हाला मीडियम आकाराच्या एक पूर्ण कांद्याचा वापर इथं करायचा आहे. कांदा तुम्हाला स्वच्छ असता धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे.
बघा, बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात, की "ताई, आमचे केस खूप जास्त प्रमाणावर गळत आहेत, केस अगदी पातळ झालेत आणि केसांची वाढ देखील अजिबातच होत नाहीये." तर अशा लोकांनी अजिबात काळजी करू नका. तुम्हाला काय करायचंय, मी सांगितलेली कोणतीही एखादी रेमेडी घ्यायची आणि अगदी 2 ते 3 महिन्यांसाठी केसांवरती अप्लाय करायची. बघा, तुमची केस गळतीची समस्या हळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता बघा, पुढे आपण जो काही पॅक बनवणार आहे ना, त्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ असं मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण घेतलेला कढीपत्ता सोबतच पेरूची पानं आणि कांदा ॲड करा. कारण आपण याची फाईन अशी पेस्ट बनवणार आहोत आणि त्यानंतर पेस्टपासून सिरम कसं बनवायचं, ते केसांवरती कशाप्रकारे ॲप्लाय करायचं, हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आता पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही थोड्याशा पाण्याचा इथं वापर करू शकता. साधारणतः अर्धा कप किंवा मग अर्धा ग्लास एवढं पाणी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचंय आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्ये देखील सगळी काही पेस्ट रेडी करून घेऊ शकता. बघा, इथे आपली पेस्ट रेडी झाली आहे आणि ही पेस्ट जर तुम्हाला अशीच केसांवरती अप्लाय करायची असेल ना, तरी देखील तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला सांगेल, पेस्ट गाळून घ्या आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा. कारण जर अशीच पेस्ट तुम्ही केसांवरती अप्लाय केली, तर यामधील जे काही छोटे-छोटे कण असतात, ते केसांमध्ये अडकतात आणि त्यानंतर काहीही केल्याने ते अजिबात केसांमधून निघत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, की ही पेस्ट तुम्ही डायरेक्टली केसांवरती अप्लाय करू नका. तर तुम्हाला काय करायचंय, माझ्याप्रमाणे एखाद्या गाळणीच्या साहाय्याने सगळी काही पेस्ट व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे. आणि बघा, जर तुम्हाला गाळणीचा वापर वगैरे करायचा नसेल ना, तर एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा मग जॉर्जेटच्या कापडाने देखील तुम्ही सगळी काही पेस्ट व्यवस्थित अशी गाळून घेऊ शकता. आणि गाळून झाल्याच्या नंतर आपलं जे काही सिरम रेडी होणार आहे, ते अगदी आयुर्वेदिक असं सिरम आहे आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा असू द्या किंवा मग प्रिझर्व्हेटिव्हचा असू द्या, काहीही वापरलेलं नाहीये. त्यामुळे हे सिरम तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी बिनधास्तपणे वापरू शकता. आणि तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल, की अनेक स्त्रियांचे केस हे खूप जास्त लांब असतात, सिल्की असतात, स्मूथ असतात आणि सोबतच दाट असतात. तर त्या स्त्रिया त्यांच्या केसांची काळजी देखील तेवढ्याच प्रमाणावरती घेत असतात. तुम्ही देखील आठवड्यामधून फक्त 1 ते 2 तास जर तुमच्या केसांसाठी वेळ दिला, तर तुमचे देखील केस अगदी लांबसडक होतील, काळेभोर होतील आणि त्यासोबतच घनदाट होण्यासाठी देखील नक्कीच मदत होईल. आता इथं तुम्ही बघू शकता, अगदी 100% नैसर्गिक असं सिरम आपलं रेडी झालंय आणि हे रेडी झालेलं सिरम केसांवरती कशाप्रकारे अप्लाय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता बघा, जर तुम्हाला ड्राय केसांची, रफ केसांची खूप जास्त प्रमाणावरती समस्या जाणवत असेल आणि त्यासोबतच केसांना फाटे वगैरे फुटलेले असतील, तर साधारणतः 1 चमचा एवढं ॲलोवेरा जेल देखील तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे. कारण ॲलोवेरा जेल जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो, तेव्हा केस अगदी सिल्की होतात, स्मूथ होतात. कारण ॲलोवेरामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि त्यामुळेच आपले केस अगदी मुलायम होण्यासाठी मदत होते. जर तुमच्याकडे प्लांट बेस ॲलोवेरा असेल, तर तुम्ही तिचा देखील इथं नक्की वापर करू शकता. कारण त्याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्या केसांवरती मिळत असतात. ॲलोवेरा जेल ॲड केल्याच्या नंतर सगळं काही जे आपलं सिरम आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हे केसांवरती कशाप्रकारे अप्लाय करायचं हे मी तुम्हाला सांगते. बघा, हे जे काही सिरम आहे ते तुम्ही एखाद्या कॉटन बॉलच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या स्प्रे बॉटलच्या साहाय्याने तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. पण अप्लाय करण्याच्या अगोदर काय करायचं, केसांचे पार्टिशन करायचे आणि केसांमधील जो काही गुंता आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आणि त्यानंतरच हे सिरम तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचे. आता बघा, या सिरममध्ये मी आणखी एक महत्त्वाचा असा घटक ॲड करणार आहे आणि हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा हेअरफॉल होत असेल, म्हणजे केस विंचरताना अगदी मूठभर केस हातामध्ये येत असतील, तर तुम्हाला काय करायचंय, साधारणतः अर्धा चमचा किंवा मग 1 चमचा एवढं कॅस्टर ऑइल देखील या सिरममध्ये ॲड करायचे. आणि ज्या लोकांना अगदी नॉर्मल हेअरफॉल होत असेल ना, त्यांनी कॅस्टर ऑइल इथं स्किप केलं तरी देखील चालेल. बघा, कॅस्टर ऑइल थोडंसं थिक असतं, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे सिरम तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या स्कॅल्पवरती अप्लाय करायचे. जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे सिरम स्कॅल्पवरती अप्लाय कराल, तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. आणि स्कॅल्पवरती अप्लाय केल्यानंतर व्यवस्थित असा मसाज करा. कारण जेव्हा हे सिरम तुमच्या स्कॅल्पमध्ये मुरलं जाईल, तेव्हा तुमची केस गळती कमी होणार आहे आणि नवीन केस उगवायला देखील मदत होईल. आणि हे सिरम तुम्ही अगदी एका आठवड्यासाठी फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. फक्त वापरण्याच्या अगोदर फ्रीजमधून बाहेर काढायचं, रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं. आठवड्यातून फक्त 2 वेळा हे सिरम तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचे आणि लक्षात ठेवा, सलग 2 ते 3 महिने याचा वापर करा आणि त्यानंतर तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे.
चला तर मग नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.